आपण मंदिरात जातो, देवाचे दर्शन घेतो, प्रदक्षिणा घालतो आणि मग काही वेळ मंदिराच्या पायरीवर किंवा आवारात शांत बसतो. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की दर्शन झाल्यावर लगेच घराकडे न निघता तिथे बसणे का गरजेचे आहे? अनेक जण याला केवळ विश्रांती समजतात, पण यामागे अत्यंत खोल आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि मानसिक कारणे दडलेली आहेत. मंदिराची रचना ही अशा ठिकाणी केलेली असते जिथे पृथ्वीच्या चुंबकीय लहरी अत्यंत सक्रिय असतात. मूर्तीच्या खाली बसवलेला तांब्याचा तुकडा ही ऊर्जा खेचून घेतो. जेव्हा आपण दर्शन घेऊन गाभाऱ्याबाहेर येतो तेव्हा आपल्या शरीरात एक विशिष्ट प्रकारची कंपने निर्माण झालेली असतात. जर आपण लगेच बाहेर पडून संसारी गजबजाटात गेलो तर ती ऊर्जा टिकत नाही. मंदिरात बसल्यामुळे ती साठवलेली सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरातील चक्रांना संतुलित करते आणि मन शांत होण्यास मदत होते. मंदिराच्या पायऱ्या किंवा आवार हा एक सेतू मानला जातो, जो आध्यात्मिक जग आणि भौतिक जग यांना जोडतो. दर्शन घेतल्यावर जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा आपल्या मनातील कोलाहल थांबतो. त्या 3 ते 5 मिनिटाच्या शांततेत आपण आपल्या कृतींचे आत्मपरीक्षण करू शकतो. समस्यांवर सकारात्मक दृष्टीने विचार करण्याची शक्ती तेव्हाच प्राप्त होते जेव्हा मन स्थिर असते.